नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहेच आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण हे बघितलेलं देखील आहे. या दिवशी पौर्णिमा देखील आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला दत्त जन्म झाला होता, त्यामुळे या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवर आपल्या अवतीभोवती हे जास्त प्रमाणात कार्यरत असतात आणि यासाठी या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे, त्यांची पूजाविधी पंचोपचारे पद्धतीने करायची आहे. या दिवशी आपल्याला सेवा देखील करायची आहे आणि याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. या दिवशी आईने मुलांसाठी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. बघा, यामुळे मुलांच्या सर्व अडचणी नष्ट होऊन त्यांचे विघ्न दूर होणार आहे. मुलांच्या सर्व अडचणींसाठी, इच्छेसाठी, कुठल्याही कामासाठी, अडथळ्यांसाठी आईने मुलांसाठी हा अशा पद्धतीचा एक दिवा लावायचा आहे. आता हा आपण उपाय करणार आहोत, पण हा उपाय आणि सेवा, तुम्ही याला सेवा पण म्हणू शकतात. एक प्रकारची ही सेवा आपल्याकडनं घडणार आहे, एक प्रकारचा हा उपाय आपल्याकडनं घडणार आहे. तुमच्या मुलांच्या अडचणींसाठी, अडथळ्यांसाठी तुम्ही हा उपाय प्रत्येक आईने करायचा आहे. दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात. सर्वात अगोदर बघा, दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर, देवपूजा केल्यानंतर आपल्या घरात दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेलच तर आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवर पाण्याने, दुधाने अभिषेक घालायचा आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यांची तुम्हाला जमलं तर वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर पूजा मांडायची आहे. या दिवशी आपल्याला पिवळ्या कलरचे वस्त्र हे पाटावर किंवा चौरंगावर अंतरायचे आहे. पिवळ्या कलरचे वस्त्र नसेल तर तुम्ही लाल कलरचे अंतरले तरी चालेल. दत्त महाराजांच्या फोटो किंवा मूर्ती आपल्याला या पाटावर, चौरंगावर ठेवायची आहे. दत्त महाराजांना आपल्याकडे हार असेल तर हार, फुलं अर्पण करायची आहे. दत्त महाराजांना पिवळे फुलं आवर्जून अर्पण करायचे आहे. अष्टगंध आपल्याला त्यांना लावायचा आहे. या दिवशी बघा, आपल्याला हळदी कुंकू चुकूनही दत्तांच्या फोटोला, मूर्तीला लावायचं नाही. आपल्याला अष्टगंध त्यांना लावायचा आहे. पिवळी मिठाई आवर्जून अर्पण करायची आहे. पिवळे फळ तुम्ही अर्पण करू शकतात. त्यांची पंचोपचारी पूजा करू शकतात. दिवसभर दत्तात्रयांचा मंत्र उच्चार तुम्ही करू शकतात. त्यांचं नामस्मरण करू शकतात. दत्त स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकतात. तुम्ही जर का स्वामींच्या मठात दत्त सप्ताहासाठी जात असाल तर बघा, तिथे सर्व सेवा आपल्याकडनं करून घेतल्या जातात. तुम्ही या दिवशी आवर्जून दत्त मंदिरात जाऊन थोड्याही का होईना सेवा या करायच्या आहे. आता बघा, आपल्याला या दिवशी कोणता उपाय करायचा आहे. उपाय काय करायचा आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सर्वात अगोदर आपल्याला दत्त महाराजांची पूजा करायची आहे आणि मगच हा उपाय करायचा आहे. कारण बघा, तुम्ही ज्या दिवशी जे उपाय करतात त्या दिवशी त्या देवतांचे स्मरण आपल्याला अगोदर करायचे असतात. तुम्ही जर का त्या देवतांचे स्मरण करत नसाल, त्यांची पूजा अर्चना, सेवा करत नसाल आणि फक्त उपाय करत असाल तर बघा, या उपायांचा आपल्याला काहीच रिझल्ट मिळत नाही. आपल्याला उपाय केल्याने रिझल्ट हे मिळतीलच असं नाही. काही वेळा उशिरा रिझल्ट मिळतात, काही वेळा लगेच त्याचे इफेक्ट जाणवतात. पण आपल्याला या सेवा, हे उपाय आवर्जून करायचे आहे. पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हे उपाय करायचे आहे. दत्त जयंतीच्या दिवशी बघा, आपल्याला एक पंती घ्यायची आहे. पंती तुम्ही मोठी घ्या. पंती नसेल तो कोणताही दिवा घेतला तरी चालणार आहे, पण दिवा घेताना तुम्हाला थोडा तो मोठा घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला तांब्याचं तामण घ्यायचं आहे. तांब्याचं जे ताट आहे ते ताट घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. बघा, पाणी थोडंसं टाकायचं आहे. यामध्ये ही पंती, हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. यामध्ये तुम्हाला लाल जो कलावा असतो याची वात घालायची आहे. आता लाल कलावा नसेलच तर काय करायचं, तर बघा, तुम्ही कापसाची वात करा आणि या कापसाच्या वातीला कुंकाने लाल करून घ्या आणि मग ही वात त्या दिव्यामध्ये टाका. यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्ही जर का दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल त्यांच्या पुढे हे ताट ठेवू शकतात, किंवा तुम्ही त्यांची पूजा वेगळी मांडली असेल तर त्या पूजेसमोर, त्या चौरंगा पाटासमोर तुम्ही हे ताट ठेवायचं आहे. दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला तुम्हाला हळदी, कुंकू, फूल, अक्षता अर्पण करायचे आहे आणि दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. याचबरोबर हे करत असताना तुमची जर का काही इच्छा असेल, तुम्ही जर का मुलांसाठी हा उपाय करत असाल तर तुम्हाला ती इच्छा मनोबल बोलायची आहे. मनात ठेवून, ती इच्छा मनात ठेवून, डोक्यात ते थिंकिंग ठेवून, ते विचार ठेवून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची पूजा तुम्हाला करायची आहे. जी काही इच्छा अडचण असेल तर तुम्ही तिथे प्रकट करू शकतात. दत्त महाराजांसमोर तुम्ही ती सांगू शकतात. ती पूर्ण करण्यासाठी त्यांना विनंती करू शकतात आणि ती इच्छा तुमची पूर्ण होत आहे अशी भावना तुम्हाला ही मनात ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे. मुलं तुमची मोठी असेल तर तुम्ही मुलांसाठी हा उपाय करत आहात तर या मुलांकडनं तुम्ही हा उपाय करू शकतात, किंवा मग तुम्ही स्वतः मुलांसाठी हा उपाय करू शकतात. आता हा दिवा लावल्यानंतर हा दिवा आपल्याला दिवसभर असाच ठेवायचा आहे.
तो विझणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तेल संपलं की तुम्ही तेल त्यात टाकायचं आहे. दिवसभर तरी तुम्ही हा दिवा तसाच ठेवा. रात्रभर तुम्हाला ठेवता आला तर रात्रभर देखील तुम्ही हा दिवा चालू ठेवू शकतात. तेल संपलं की पुन्हा त्यात टाका. चुकून दिवा विझला तर देवाला नमस्कार करून पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्हाला अगदी साधा सोपा हा उपाय दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तुमचा एक मुलगा असू द्या, 2 मुलं असू द्या, 3 मुलं असू द्या, सर्वांसाठी तुम्हाला एकच दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही सर्वांच्या इच्छा तिथे प्रकट करू शकतात, बोलू शकतात. कठीणातील कठीण जी इच्छा असेल किंवा मुलं किंवा तुमच्या कुठल्याच इच्छा नसतील तरीसुद्धा तुम्ही मुलांचं संकट, विघ्न दूर व्हावं, मुलांची प्रगती व्हावी, अभ्यासात प्रगती व्हावी, कामात प्रगती व्हावी यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे पतीच्या प्रगतीसाठी देखील तुम्ही पतीच्या नावाने अशा पद्धतीने हा उपाय करू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.